नागपूरमधील अधिवेशनानंतर भाजप आरएसएसमध्ये बैठक झाली। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत माहिती दिली। भाजप आरएसएसमध्ये वैचारिक बैठक झाल्याचं आव्हाड यांचं म्हणणं आहे। राज्यामध्ये भाजपनं एकट्याने निवडणूक लढवावी, त्यांच्यावरती डाग आहेत, त्यांना सोबत घेऊ नये अशी बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। महाराष्ट्रातून पुढे काय होईल सांगता येत नाही असं आव्हाड यांनी म्हटलंय। आणि दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट काय केलेलं आहे ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली। त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय असू शकतं यावर मंथन झालं। मंथनातून राज्यामध्ये भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं। ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावर डाग आहेत, त्यांना सोबत घेऊ नये असं देखील ठरवण्यात आलं। ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकीय जाण आहे, त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रामध्ये भाजप एकटीच लढेल। ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावरती निवडणूक लढवावी। महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही, जितेंद्र आव्हाड यांचं हे ट्विट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।